नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या एका भन्नाट जनजागृती मोहिमेतून हा विषय समोर आलाय. विचार करा, आपली रुग्णालये, सरकारी वसाहती, रोजच्या प्रवासातले रस्ते किंवा अगदी ती छानशी उद्याने, ही सगळी सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित कशी राहते आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याकडे नेमकं कोणतं हत्यार आहे? आज आपण याच कायद्याच्या ताकदीची आणि सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणाची एक रंजक गोष्ट समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, जेव्हा आपल्या आजूबाजूच्या या हिरव्यागार जागांवर किंवा मोकळ्या मैदानांवर काही लोक अनधिकृतपणे ताबा मिळवतात, तेव्हा नेमकं होतं तरी काय? म्हणजे बघा, सार्वजनिक मालमत्ता ही मुळात आपल्या सर्वांची असते. पण जेव्हा कुणी तिथे अतिक्रमण करतं, तेव्हा फक्त त्या परिसराचं सौंदर्यच बिघडत नाही, तर त्याचा थेट फटका आपल्या सगळ्यांच्या जीवनमानाला बसतो. आपल्या हक्काचे श्वास घेण्याचे रस्ते, जागा हिरावल्या जातात. त्यामुळेच हे अतिक्रमण वेळीच थांबवणं हे अत्यंत गरजेचं असतं. विभाग 1, सार्वजनिक मालमत्तेवरील अतिक्रमण आणि त्याचा धोका. आता ही सरकारी कार्यालये, बागा आणि रस्ते यांची देखभाल सीपीडब्ल्यूडी आणि संपदा निदेशालय यांसारख्या मोठ्या संस्था करतात. पण या जागांवर बेकायदेशीर काबा मिळवणं हा खूप मोठा धोका आहे. 1971च्या कायद्यानुसार अनधिकृत भोगवटा म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही व्यक्तीने विनापरवाना सरकारी जागेवर ताबा मिळवणं. आणि हो, यात आणखी एक गोष्ट आहे. समजा एखाद्याचा भाडे करार किंवा परवाना संपलाय किंवा तो रद्द झालाय, तरीही ती व्यक्ती ती जागा सोडत नसेल तर तेही अनधिकृतच मानलं जातं. कायद्याच्या भाषेत हा प्रकार अतिशय गंभीर आहे बरं का. मग या सगळ्यावर उपाय काय? तर या धोक्याचा सामना करण्यासाठी आपल्याकडे आधीपासूनच एक भक्कम कायदेशीर हत्यार आहे. ते म्हणजे 1971चा सार्वजनिक जागा अनधिकृत भोगवटादारांची हकालपट्टी कायदा. अगदी नावच सगळं काही सांगून जातं. ही ती अंतिम नियमावली आहे जिचा वापर करून सरकारी जमिनींचं रक्षण केलं जातं आणि अतिक्रमण करणाऱ्यांना कायद्याचा इंगा दाखवला जातो. म्हणजे एक प्रकारे हा कायदा सार्वजनिक जागांच्या रक्षणासाठी बनवलेली एक अभेद्य ढालच आहे. विभाग 2, संपदा अधिकारी, ज्यांना आपण इस्टेट ऑफिसर म्हणतो, त्यांची ओळख. आता या संपूर्ण प्रक्रियेतले खरे हिरो कोण आहेत तर ते आहेत हे संपदा अधिकारी. केंद्र सरकार आणि संबंधित प्राधिकरणांनी या राजपत्रित अधिकाऱ्यांची नेमणूक खास याच कामासाठी केलेली असते. आणि विशेष म्हणजे यांच्याकडे कायद्याने काही सुपर पॉवर्स दिलेल्या आहेत. होय, अगदी बरोबर ऐकलं. नागरिक प्रक्रिया संहिता 1908 नुसार एका दिवाणी न्यायालयाला जेवढे अधिकार असतात ना, तेवढेच अधिकार या अधिकाऱ्यांना चौकशी करताना असतात. ते कोणत्याही संशयित व्यक्तीला अधिकृत समन्स पाठवू शकतात, शपथेवर त्यांची साक्ष नोंदवू शकतात आणि चला कागदपत्रे दाखवा असे कायदेशीर आदेशही देऊ शकतात. पण एक मिनिट, अतिक्रमण हटवणे हे काही एका व्यक्तीचं काम नाही. यामागे एक जबरदस्त सांघिक कार्य म्हणजे टीमवर्क असतं. कसं ते पाहूया. स्थानिक पातळीवर सीपीडब्ल्यूडीची फिरती पथके आणि कनिष्ठ अभियंते अगदी ग्राउंड लेव्हलवर काम करतात. ते रस्त्यावर उतरून अनधिकृत बांधकामाचा शोध घेतात आणि त्याचा प्राथमिक अहवाल तयार करतात. मग या अहवालाच्या आधारावर ॲक्शन घेण्याचं काम म्हणजे कायदेशीर हातोडा चालवण्याचं आणि हकालपट्टीचे आदेश देण्याचं काम संपदा अधिकारी करतात. म्हणजे शोधण्याची एक टीम आणि कारवाईची दुसरी, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. विभाग 3, हकालपट्टीची कायदेशीर प्रक्रिया किंवा इव्हिक्शन प्रोटोकॉल. अतिक्रमण हटवण्याची ही प्रक्रिया कशी होते? तर ती अत्यंत पारदर्शक आणि वेळेत बांधलेली असते. कायद्यात प्रत्येक गोष्टीसाठी एक पक्की डेडलाईन आहे. सर्वात आधी अतिक्रमणाचा शोध घेतला जातो. त्यानंतर संपदा अधिकारी संबंधित व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस पाठवतात आणि उत्तर देण्यासाठी फक्त 7 कामकाजाचे दिवस दिले जातात. पुढे काय? तर सुनावणी होते, पुरावे तपासले जातात. जर ताबा बेकायदेशीर सिद्ध झाला तर हकालपट्टीचा थेट आदेश निघतो. आणि हा आदेश निघाल्यापासून कमाल 15 दिवसांच्या आत ती जागा रिकामी करणं सक्तीचं असतं. नो एक्सक्युजेस. आणि या कायद्याची अंमलबजावणी किती काटेकोर आहे हे बघा. अधिकृत दस्तऐवजानुसार संपदा अधिकाऱ्याने ती नोटीस संबंधित मालमत्तेच्या मुख्य दरवाज्यावर किंवा सर्वांना सहज दिसेल अशा अगदी ठळक ठिकाणी चिकटवणे बंधनकारक आहे. यामुळं होतं काय तर कोणतीही व्यक्ती अरे मला तर नोटीसच मिळाली नाही किंवा मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं असा खोटा बहाणा करूच शकत नाही. कायद्याची नजर आणि प्रक्रिया सर्वांसाठी अगदी समान आणि पारदर्शक असते. विभाग 4, पाडकाम आणि सीलबंद कारवाई. आता खरी ॲक्शन सुरू होते.
जेव्हा लोक दिलेल्या इशाऱ्यांकडे आणि नोटिसेकडे साफ दुर्लक्ष करतात ना, तेव्हा कायद्याचं खरं कठोर रूप समोर येतं. जर संपदा अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश पाळला गेला नाही किंवा ते अनधिकृत बांधकाम तसंच चालू राहिलं, तर कायद्याच्या कलम 5(ब) नुसार ते बांधकाम जमीनदोस्त करण्याचा म्हणजे थेट पाडकामाचा आदेश दिला जाऊ शकतो. आणि यातली सर्वात गमतीची पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बांधकाम पाडण्यासाठी सरकारचा जो काही खर्च येईल तो त्याच अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीकडून वसूल केला जातो. म्हणजे काय, तर चूकही त्यांची आणि तोडण्याचा खर्चही त्यांच्याच खिशातून. याशिवाय कलम 5(क) अंतर्गत असलेली सीलिंग म्हणजे जागा सील बंद करण्याची पॉवर हे एक अत्यंत प्रभावी हत्यार आहे. समजा एखाद्या अनधिकृत बांधकामावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे किंवा ते काम तिथेच थांबवणं अगदी तातडीचं आहे, तर संपदा अधिकारी क्षणाचाही विलंब न लावता ती जागा त्वरित सील करू शकतात. आणि एकदा का अधिकाऱ्याने सील लावलं की ते तोडण्याची हिंमत किंवा अधिकार इतर कोणालाही नसतो. अतिक्रमण जागेवरच रोखण्याचा हा एक एकदम फुल प्रूफ मार्ग आहे. आता अतिक्रमण हटवल्यावर त्या जागेवर अनेकदा बरंचसं सामान उरलेलं असतं. मग त्याचं काय होतं? तर अनधिकृतरित्या ठेवलेलं साहित्य असो, विक्रीसाठी मांडलेला माल असो किंवा अगदी जनावरं असली तरी ती सगळी तिथून हटवली जातात. आणि जर त्या व्यक्तीने आपलं सामान वेळेत नेलं नाही तर संपदा अधिकाऱ्यांना कायद्याने असा अधिकार दिलाय की ते 14 दिवसांची सार्वजनिक नोटीस देऊन त्या सर्व मालाचा थेट लिलाव करू शकतात. थोडक्यात सांगायचं तर परिसराची 100% स्वच्छता करणे हेच यामागचं मुख्य उद्दिष्ट असते. विभाग 5 नियम मोडणाऱ्यांसाठी शिक्षा आणि दंड. बेकायदेशीर ताबा मिळवणाऱ्यांवर कारवाई फक्त नोटीस देण्यावर किंवा बांधकाम पाडण्यावर थांबत नाही, अजिबात नाही. जर एखाद्याने विनापरवाना सार्वजनिक मालमत्तेवर कब्जा केलाच तर त्याला थेट 6 महिन्यांपर्यंतच्या कारावासाची म्हणजे जेलची हवा खावी लागू शकते. सार्वजनिक मालमत्ता बळकावणं हा कायद्याने एक अत्यंत गंभीर गुन्हा मानला गेला आहे. हे नियम फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाहीत, तर त्यांचं उल्लंघन केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावेच लागतात. आणि हो, या तुरुंगवासासोबतच खिशालाही फटका बसतो बरं का. कायद्यात आर्थिक दंडाचीही स्पष्ट तरतूद आहे. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला 5,000 रुपयांपर्यंतचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. आणि लक्षात घ्या, न्यायालयीन प्रक्रियेनंतर तुरुंगवास आणि हा दंड या दोन्ही शिक्षा एकत्रही लागू केल्या जाऊ शकतात. आता जे सरावलेले गुन्हेगार आहेत, ज्यांना कायदेशी खेळायची सवयच झालीये, त्यांना हे खूप महागात पडू शकतं. विचार करा, जर एखाद्या व्यक्तीला अतिक्रमण केलेल्या जागेवरून हाकलून दिले आणि तरीही तो निर्लज्जपणे पुन्हा त्याच जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो अधिक मोठा गुन्हा मानला जातो. अशा लोकांसाठी कायद्याने शिक्षेची मुदत थेट दुप्पट केलीये, म्हणजे तब्बल 1 वर्षापर्यंतच्या कारावासाची अत्यंत कठोर तरतूद यात करण्यात आलीये. बघा, कायद्याची अंमलबजावणी करणं हे जरी संपदा अधिकाऱ्यांचं काम असलं तरी ते एकट्याने ही लढाई जिंकू शकत नाहीत. सार्वजनिक जागांचं संरक्षण ही काही एका दिवसाची गोष्ट नाही, ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच आपल्यासारख्या सामान्य नागरिकांची सजगता इथे सर्वात जास्त महत्त्वाची ठरते. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या जनजागृती मोहिमेचा मुख्य उद्देशच मुळी हा आहे की ही सगळी कायदेशीर माहिती अगदी सोप्या भाषेत समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचावी. लोक जितके जास्त जागरूक होतील तितकीच प्रशासनाला मोठी मदत मिळेल. आता नियम तर आपल्याला अगदी स्पष्ट झाले आहेत, पण खरी जबाबदारी इथून पुढे सुरू होते. आपल्या या सार्वजनिक जागा, ती हिरवीगार उद्याने आणि मोकळी मैदानं सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त सरकारची नाही. आपण सगळे जेव्हा सजग नागरिक म्हणून प्रशासनाच्या पाठीशी उभे राहू, तेव्हाच खऱ्या अर्थाने या जागा सुरक्षित राहतील. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्काच्या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करायलाच हवं. शेवटी जाता जाता एक प्रश्न विचारतो, पुढच्या वेळी जेव्हा आपल्याच परिसरातील एखादं मोकळं मैदान बळकावलं जात असलेलं आपल्याला दिसेल, तेव्हा आपण शांत बसणार की आपल्या जागेचे रक्षक बनणार? विचार नक्की करा. हे विशेष विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.